10 वर्ष जवळपास एक तप हा उलटून देखील कुठेतरी रामचंद्रांच्या या राम जन्मोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये अडथळे येत होते. जिथं पारंपरिक मिरवणूक मार्ग आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव असेल तोच पारंपरिक मार्ग होता. गणेश उत्सव असेल, गणरायाच्या विसर्जनाचा मार्ग देखील पारंपरिक विसर्जन मार्ग होता. आणि त्याच प्रकारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, यांची जयंती 14 एप्रिलला असते, त्या निमित्तानं देखील तोच मार्ग होता. म्हणजे जेवढ्या पारंपरिक मार्ग आहेत ते अगदी वऱ्हाळ जयंतीचा मार्ग देखील त्याच मार्गाने होता. पण फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्रांच्या मिरवणुकीला राम जन्मोत्सवाच्या दिवशी कुठेतरी आडवं यायचं. आणि जो मायवड्यापासून ज्या मिरवणुका सुरू होतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तिथनं मायवड्यापासून पंचवीर चावडी, आणि तिथून आपण जर पाहिलं तर आशा टॉकीज चौक, कोतवाली पोलीस स्टेशन, माणिक चौक या मार्गाला काही लोक विरोध करत होते. आणि तब्बल 10 वर्ष अनेक लोकांनी, आमच्या हिंदू बांधवांनी अनेक वर्ष संघर्ष केला, पण तरी देखील परवानगी मिळाली नव्हती. पण आज कुठेतरी ती परवानगी शासनाला आम्ही कळवल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेतली आणि त्याच्यावरती लेखी सूचना देऊन आज कुठेतरी आपल्याला त्या बाबतीतला निर्णय झालेला पाहायला मिळाला. आणि त्याच्यातनं आज प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये कुठेतरी आनंदाची भावना निर्माण झाली पाहायला मिळते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.